म्हणजे क्रॅश नंतर आतापर्यंत 83 कोटी रुपये जर दिले तर अध्यक्ष महोदय त्या माणसाला अहंकार येणारच ना. कोण माझं काय करू शकत नाही. अहो का असं करताय, का त्याला वाचवलं जातंय अध्यक्ष महोदय. हे असे आमचे अध्यक्ष महोदय तिथं काही प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो त्यांना हा सगळा विषय समजून सांगितला. त्यांनी पूर्ण विषय समजून घेतला. विषय समजून घेतल्यानंतर 6 मार्च 2026ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर देशाचे म्हणजे अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं. त्यांचे आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी मांडलेले सर्व मुद्दे घेतलेले आहेत. ज्याच्यामध्ये क्वालिटीचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये तो चोरी करायचा VSR हे सगळं आहे. मग एवढे सगळे मुद्दे CM साहेबांच्या कार्यालयाला जर HM साहेबांना तिथे लिहिले असतील तर का आपण वापरतो हे विमान. खरं तर काकींना मला सांगायचंय ते सुद्धा त्या VSRच्या विमानात गेल्या होत्या आणि VK सिंग तिथं म्हणतोय कि जिसकी मौत हुई है, जिसका एक्सीडेंट उनकी पत्नी VSR से ट्रैवल कर रही है, तो रोहित पवार को क्या अडचण आहे. अहो ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी अध्यक्ष महोदय तिथे महत्वाच्या असतात. आणि याच्यातच अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पत्रामध्ये त्यांनी स्पेसिफिकली अमित शाह साहेबांना सांगितलेलं आहे की रोहित पवार जे म्हणतोय 12 रूलच्या अंतर्गत हे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, त्याचा विचार करण्यात यावा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता देशाच्या गृहमंत्र्याला जर पत्र देत असेल तर अध्यक्ष महोदय पुढच्या 7 दिवसामध्ये, ठीक आहे 6 मार्चचं हे पत्र आहे, आजपर्यंत काही झालं नाही, पण मग पुढच्या 10 दिवसांमध्ये 12 रूलच्या अंतर्गत एन्क्वायरी झाली पाहिजे. मला माहिती आहे शाह साहेब महाराष्ट्राचा मान ठेवतील, देवेंद्र फडणवीस साहेबांचा मान ठेवतील. त्यांनी दिलेलं हे पत्र हे स्वीकारून 12च्या अंतर्गत ही तपासणी होईल अशी इच्छा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय शेवटचे 2 मुद्दे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कोण येते उठसूट आम्हाला म्हणते AIB चा रिपोर्ट येऊ द्या. अहो पहिला रिपोर्ट आला त्याच्यामध्ये भरमसाठ चुका आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात राईट बँक झालं. अध्यक्ष महोदय ते लेफ्ट बँक झालं होतं. तिथं झाडं खूप सारी झाडं होती, त्या झाडाला विमान धडकलं आणि मग ऍक्सिडेंट झाला. कशाला अध्यक्ष महोदय खोटं. म्हणजे अतिशय हलक्यात त्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन घेतलंय अध्यक्ष महोदय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय मगाशी CM साहेब बोलत असताना नासिम प्रकरणाबद्दल ते बोलले. SIT केली, अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आणि गेल्या 10 दिवसामध्ये त्या चोराला पकडलं, पण किती प्रॉपर्टी ती शोधली, पण कारवाई सुद्धा केल्या. चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. मग त्याच्याबद्दल हे होऊ शकत असेल तर या राज्याचा एवढा मोठा नेता जाऊन CIDला हे काम देऊन कुठं तपास चालू आहे हे सुद्धा कळत नाही. काय चाललंय हे सुद्धा आम्हाला काही तपास नाही अध्यक्ष महोदय. हे कितपत योग्य आहे अध्यक्ष महोदय. पण का केलं जातंय, का तपास केला जात नाही. दादांना महत्व द्यायचं नाही का. दादाच्या त्या ऍक्सिडेंटच्या मागे काय आहे हे रहस्य लोकांसमोर आलं नाही पाहिजे का. कोणातरी वाचवण्याचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय का. असे अनेक प्रश्न याच्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्हाला पडतात. अध्यक्ष महोदय CBIला तपास द्यावा ही मागणी आमची नव्हती. ठीक आहे CBI मोठी संस्था आहे. ही मागणी सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षानेच केली होती. ही कधी केली होती अध्यक्ष महोदय 35 दिवसापूर्वी. आता 35 दिवसापूर्वी जेव्हा तिथं रिक्वेस्ट केला असेल की CBIकडे तपास द्यावा, अध्यक्ष महोदय सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बिहार सरकारले केंद्र सरकारला आज पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी CBIने ते स्वीकारलं. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय अजून ते तपासणी स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात, तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र की बाबा ना आमचं काय झालं CBIच्या एन्क्वायरी बद्दल. का अध्यक्ष महोदय का द्यावं लागतं. अहो कसली ही सत्ता. जवळचा माणूस गेला ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत, तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं. काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टीचं अध्यक्ष महोदय. स्मरणपत्र आपल्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावं लागतं. अध्यक्ष महोदय काही लोक म्हणतात मी दिल्लीला कशाला गेलो. अध्यक्ष महोदय इथं तर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, सगळ्या नेत्यांना भेटलो. इथं मी माझा लक्षवेधी दिला होता, तो चर्चेत तिथे येत नव्हता. DGCAचा विषय दिल्लीचा, CBIचा विषय दिल्लीचा, त्यानंतर तुम्ही तिथं जो एव्हिएशन मंत्रालयाचा विषय दिल्लीचा, तिथं जाऊन काही नेत्यांना भेटणं हे अध्यक्ष महोदय माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. याच्यामध्ये राहुल गांधीजी जे या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत
त्यांना भेटलो. त्यांनी 45 मिनिटं या विषयामध्ये लक्ष घातलं, विषय समजून घेतला. आणि त्यांना जेव्हा कळालं की FIR केला जात नाही महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ते म्हणले हे होऊच शकत नाही, कारण का तो सगळ्यांचा अधिकार आहे. FIR हा 173च्या अंतर्गत झालाच पाहिजे. मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली, तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट वापरलं. त्यांनी सांगितलं अशा राज्यात तुम्ही जावा जिथं खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतं अध्यक्ष महोदय. त्यानंतर मी खरगे साहेबांना भेटलो, सोनिया गांधीजींना भेटलो, विविध इतर पक्षाच्या नेत्यांना भेटलो. सुप्रियाताईंनी या सगळ्या बैठकीसाठी अध्यक्ष महोदय तिथं मदत केली. दिल्लीमध्ये मनोज झा सरांनी विषय मांडला, अरविंद सावंत साहेबांनी मुद्दा मांडला, संजय राऊत साहेबांनी अध्यक्ष महोदय तिथं मुद्दा मांडला. सुप्रियाताई त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो विषय तिथं चर्चेना दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही. अध्यक्ष महोदय इथं सुद्धा जर आपण बघितलं तर विजय वडेट्टीवारांनी मांडला, नाना पटोले साहेबांनी मांडला, भास्कर जाधव साहेबांनी मांडला, अमित देशमुख साहेबांनी मांडला, विश्वजित भाऊंनी मांडला. त्याचबरोबर आमचे पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आक्रमक पद्धतीने, आवाज साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, त्याचबरोबर वरच्या हाऊसमध्ये अमोल मिटकरी, त्यांनी तर अक्षरशः फार मनापासून त्यांच्या पक्षाचे आमदार विरोध असताना सुद्धा ते लढत आहे या विषयाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेऊन. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलतायत. इथं काल नाना पटोले साहेब, नितीन राऊत साहेब, चेतन तुपे, खोसकर भाऊ असतील, दीपक केसरकर असतील, काशीनाथ भाऊ असतील, दाते, यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तिथं मांडला. आम्ही तिथं जातो, इकडे भेट तिकडे भेट. आमच्याबरोबर काय साधे कार्यकर्ते, सुनील भुसारा, अतुल लोंढे, रवी वरपे, विकास लवांडे, फहाद अहमद, राजापूरकर, सुनील कांबळे, पंकज मोहट, पंकज बोराडे आणि सर्व पत्रकार, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही भांडण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ते FIR होणं असतं. शेवटच्या टप्प्यात अध्यक्ष महोदय तिथं आलेलो आहे. तुम्ही एवढं मनापासून माझे काही शब्द ऐकून घेत असाल ते त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय FIR का करावा लागतो, त्याच्याशिवाय आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही. काही लोक काय म्हणतात की बाबानो ते ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट म्हणजे कसं आहे, आपण मोटरसायकलवर चाललोय, मोटरसायकलवर चालताना आपण पडलो, डोक्याला लागलं, आपण मेलो. ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट काय असतो की तिथं लिहिलेलं असतं की मोटरसायकल चाललं, डोक्याला लागलं, डोक्याला लागल्यामुळे तो मेला. ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दादांचा पण काढण्यात आलाय की कुठं कुठं लागलं होतं, बगड्यांना का छातीला काय लागलं होतं का, पाठीला काय लागलं होतं का, जळून मृत्यू झाला का, कसा झाला, हा ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट त्या ठिकाणी झाला. पण तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला एका दिशेने घेऊन जायचं असेल तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला FIR लागतो अध्यक्ष महोदय. हा काय मी म्हणतो असं नाही. BNS 173 आणि 74 अनुसार FIR नोंदवून घेणे हे अनिवार्य आहे BNS कायद्याच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही जर बघितलं, जर आपला 0 FIR करायचं असेल, कारण माझ्यावर टीका झाली, मी मुंबईत गेलो होतो. अहो 0 FIR करायसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता. मुंबईत का गेलो, का बारामतीत नको जायला, तिथं गोंधळ निर्माण होईल म्हणून इथं गेलो अध्यक्ष महोदय मुंबईत. तिथं गेल्यानंतर 0 FIRच्या अंतर्गत, आणि जेव्हा 2023ला BNS कायदा आला तिथं ते कंपल्सरी केलं गेलंय की कुठेही कुणी गेलं तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे, तो काय त्या ठिकाणी FIR नोंदवला गेला पाहिजे. तिथं बसलो असताना जेव्हा मी सगळ्या PI असेल, SHO असेल त्यांच्याशी चर्चा केली, तयार होते, प्रिंटिंगला घेतला होता माझा सगळा स्टेटमेंट आणि फक्त सही करायची. एक मोठा कुठला तरी अधिकारी आले आणि थांबून दिलं सगळं अध्यक्ष महोदय. का, कशासाठी? मग गेलो बारामतीला, ऍक्सिडेंट तिथं झाला, तिथं तीच परिस्थिती, 4 तास बसलो, काय नाही झालं. मला कुणी सांगितलं जा CIDला, CIDकडे गेलो, CID पण तिथे FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठं घ्यायला तयार नाही. आणि मग आम्ही जेव्हा बघितलं अध्यक्ष महोदय, घाटकोपरला 2019ला ऍक्सिडेंट झालाय, घाटकोपरला विमानाचा ऍक्सिडेंट, 6 लोक त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडली अध्यक्ष महोदय. मग त्या बाबतीतला FIR होतो, पण दादांच्या बाबतीतला FIR होत नाही. का होत नाही अध्यक्ष महोदय? एक कुठला सत्तेतला नेता तिथं गेला, चांगली गोष्ट आहे, मदत केली पाहिजे, पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सांगून हा FIR त्या बाबतीत 2019ला झाला त्या कंपनीच्या विरोधात, जी कुठली कंपनी असेल विमान चालक. पण दादांच्या बाबतीत दुर्दैव असं की हा FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेला नाही. हा आपला अधिकार आहे. ललिता कुमारी विरुद्ध गव्हर्नमेंट उत्तर प्रदेश 2014 त्याच्या अंतर्गत सगळ्यांना तो अधिकार आहे. आणि काही लोक म्हणतात की ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर, इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर तिथं कुठं FIR केला जात नाही. नाही अध्यक्ष महोदय, अमित कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत तो पण अधिकार आपल्याला आहे. पण अध्यक्ष महोदय काय करणार, महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट तिथं होत नाही. अध्यक्ष महोदय, नागपूरच्या गणेश पेठ बस स्थानक
मोबाईल चार्जर चोरी झाला, FIR झाला. मध्य पुणे खेड विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय, त्यावर चर्चा सुरू आहे. राज्यामध्ये 40 मंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री. या प्रस्तावावर किमान एखादा उपमुख्यमंत्री तरी, मंत्री तरी त्या संबंधित विभागाचे 2-4 तरी. आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी, हे बरोबर आहे का? आम्ही एक मंत्री तेही आरोग्य विभागाचे. हो, असं नको ना. म्हणजे तुम्ही विरोधकांना कमी काय विरोधक हे अध्यक्ष महोदय 15 खाते ठीक आहे. आपण नेहमी विरोध अंतिम आठवड्या प्रस्तावावर 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री. आणि माननीय मंत्री महोदय, आता हे अंतिम आठवडा प्रस्तावावर सर्व सदस्य बोलत आहेत. आपण एकटे मंत्री आहेत, त्यांची मागणी अशी आहे की नाही आपण सभागृहाच्या कामकाजाबाबतीत नाही, सगळेच वरच्या सभागृहामध्ये मंत्री नसतील तर मंत्री महोदयांना आंबेडकर साहेब, सगळेच मंत्री काही वरच्या सभागृहात नसतील ना. त्यामुळं विजयभाऊनी जी मागणी केल्याप्रमाणे नाही अध्यक्ष महोदय, आज विधान परिषदेमध्ये काही आमदारांच्या कार्यक्रमासाठी काही लोक आहेत, पण आम्ही निरोप देतो आणि संबंधित मंत्र्यांना आम्ही ताबडतोब बोलवतो. हा, ताबडतोब बोला. अध्यक्ष महोदय, त्यांचं म्हणणं विधान परिषदेमध्ये चालू आहे ना, तर मग तुम्ही अर्धा तास तहकूब करा, त्यांनाही विधान परिषदेत जाऊ द्या ना. जाऊ द्या ना. नाही, बरोबर नाही. आम्ही काही कोणावर सरकार म्हणून काय आमचं काही नाही, पण आपण एवढा थोडा तरी परंपरा पाडलं पाहिजेत. आम्हाला शब्द काही अधिक बोलायची गरज नाही. असं कधीच आम्ही पाहिलं नाही. हो, ठीक आहे, तुम्ही 293वर ठेवत नाही, तुम्ही इतर आमच्या 101 प्रस्तावावर अल्पकालीन चर्चेवर ठेवत नाही मंत्री, पण अंतिम आठवड्या प्रस्तावावर मंत्री नाही. किमान मुख्य खात्याचे 2-4 तरी मंत्री असावेत. आपण 10 मिनिटासाठी तरी किमान हे सभागृह तहकूब करा. आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय, बरोबर नाही. हे सगळे प्रथा परंपरा मोडीत काढणार आहे, नियमाची पायमल्ली करणार आहे. हे काय नियमाला धरूनच सभागृह चालवायचं नसेल तर मग असं चालू द्या. कोणीच उद्या कोणाचं ऐकणार नाही, काही कोणी प्रथा परंपरा पाळणार नाहीत. या अशा पद्धतीनं इतक्या वर्षामध्ये कधीही सभागृह चाललेला नाही. पण आज ही अनास्था जे काही दिसते आहे, हे सभागृह चालवण्यामध्ये सत्ताधारी पक्षांची फार जबाबदारी असते, ती मोठी जबाबदारी असते अध्यक्ष महोदय. पण आमच्यापेक्षा तिकडचीच उपस्थिती आणि सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्याला सभागृहामध्ये रसच राहिला नाही. महाराष्ट्रातील जनता बघते, 14 कोटी 15 कोटी जनता. आपण या संदर्भात गांभीर्यानं, मी आरोप करत नाही, तुम्ही ते तर आम्हालाही सांगून गेलेत, तुम्ही जरा बसा ताई, असं करू नका. उद्या तुम्ही पण इथे सदस्य असताना मंत्री नसले तर तुम्ही बोलून उपयोग काय. म्हणून आपल्याला विनंती आहे की तोपर्यंत 10 मिनिट हे सभागृह आपण ॲडजॉर्न करावं आणि सगळे किमान 2-4 मंत्री तरी असावेत आणि मग सभागृह चालवा. अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. मी 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब करतो.